सर्वप्रथम जालनाकरांना माझा मानाचा जय शिवराय। जालन्यामध्ये एक गोष्ट मी मागच बोललो होतो की जालन्यात आम्हाला प्रमोशन करायची गरज नाही, कारण राज्यात सगळ्यात जास्त चालणारा जिल्हा, सिनेमा चालणारा जिल्हा हा जालना जिल्हा असणार आहे। आणि ते चित्र पूर्वी बोललो होतो पण ते आता दिसतंय। कालच रिलीज झालेला सिनेमा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, या सिनेमात मी आदरणीय जरांगे पाटलांची भूमिका निभावली। माझ्या पुढे जरांगे पाटलांची भूमिका हेच सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, पण मी कलाकार म्हणून त्यांची भूमिका केली नाही, एक माणूस म्हणून ती भूमिका केली। त्याच्यामुळे ती भूमिका करत असताना मी तळमळीने ती भूमिका मांडली आणि एक तळमळ म्हणून मला ती गोष्ट राज्याच्या पुढे मांडता आली। स्वतःला खूप भाग्यवान समजतो की एवढ्या महान व्यक्तिमत्वाचा रोल हा मला करण्याची संधी मिळाली आणि आज आमचा विजय झालेला दिसतोय। आणि समाजाने, मराठा समाजाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की आम्ही एक आल्यावर काय करू शकतो। हा सिनेमा कालच प्रदर्शित झालाय, राज्यातले सगळे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत। मला राहिलेल्या लोकांना सांगायचे की आपण आवर्जून जाऊन सिनेमा बघा। एका सर्वसामान्य व्यक्तीवरती हा सिनेमा आहे, एका सर्वसामान्य मराठवाड्यातल्या व्यक्तीवरती हा सिनेमा आहे। त्या व्यक्तिमत्वाने समाजासाठी काय लढा उभा केला आणि जरांगे पाटलांना समाजासाठी काय लढावं वाटलं, त्या असंख्य शब्दाची उत्तरं, प्रश्नांची उत्तरं या सिनेमात दिल्यात। खूप चांगला सिनेमा झालेला आहे। आता आनंद वाटतोय की मी थिएटरला व्हिजिट देण्यासाठी आलतो आणि आदरणीय जरांगे पाटलांचा मुलगा शिवराज, माझा मित्र, या ठिकाणी मला भेटला। त्यांनी सिनेमा बघितला, त्यालाही सिनेमा खूप आवडला। आणि आपल्या थ्रू मी जनतेला सांगतो की आदरणीय मनोज जरांगे पाटील उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ह्या सिनेमाचा शो पाहणार आहेत। आम्ही एकत्र आहोत। खूप चांगला सिनेमा झालाय आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला सांगतो की हा सिनेमा कोणत्याही जाती धर्मातलं मन दुखवणार नाही, सगळ्या जाती धर्मासाठी हा सिनेमा बनवलाय। या सिनेमाचं नावच संघर्ष योद्धा आहे, त्याच्यामुळं संघर्ष करणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला एक प्रेरणा देणारा, एक ताकद देणारा सिनेमा असणार आहे। आणि आयुष्यामध्ये संघर्ष करावा तर जरांगे पाटलांसारखा करावा। आणि जरांगे पाटलांनी कसा संघर्ष केला हे जर बघायचं असेल तर आपल्याला चित्रपटगृहामध्ये येऊन संघर्ष योद्धा हा सिनेमा बघावा लागेल। आनंद वाटतोय की राज्यातले सगळे सिनेमागृह हे हाऊसफुल होताना दिसतात। आमचे काल मराठवाड्यामध्ये 90 शो होते, आज जवळजवळ 180 ते 170 शो झाले, जवळजवळ निम्म्याने शो वाढलेत। त्याच्यामुळे हा जो प्रतिसाद दिसतोय त्याच्यावरून असं वाटतंय की जरांगे पाटलांचं नाव हे सिनेसृष्टीमध्ये एक नंबरला जाईल अशी आशा वाटते। पण तो या जरांगे पाटलाची जी भूमिका साकारतोय, जरांगे पाटलाचा स्वभाव म्हटलं तर एकदम हट्टी, वेगळ्या स्वभावाचा मानला जातो। कशी तू त्यांच्या जी भूमिका आहे ती कशी साकारली? मी सिनेमा शूटिंगच्या पूर्वी जरांगे पाटलांच्या बरोबर 1-1.5 महिना राहिलो। ते कसे बोलतात, कसे चालतात, किंवा त्यांचा स्वभाव कधी रागीट होतो, कधी मायाळू होतो, ह्या गोष्टी मी सवयी त्यांच्याबरोबर राहून फॉलो केल्या। आणि जरांगे पाटलांनी वेळोवेळी सहकार्य केलं, शुभेच्छा दिल्या। आणि मी पूर्वी सिनेमा येण्यापूर्वी लोकांना सांगितलं होतं, चॅलेंज देऊन सांगतो की ज्यावेळेस तुम्ही सिनेमा बघताल त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की त्या पडद्यावर जरांगे पाटीलच ऍक्टिंग करतात की काय। त्याच्यामुळे मी जरांगे पाटलांच्या बरोबर राहिल्यामुळं, आणि मी जे आता मगाशी सांगितलं की कलाकार म्हणून मी भूमिका केली नाही, जरांगे पाटलांचा जो लढा होता, जी मागणी होती ती मला आवडलेली होती, त्याच्यामुळं एक माणूस म्हणून मी ती भूमिका मांडली। त्याच्यामुळे जी भूमिका मी सगळीकडे सांगितलं की जसं जरांगे पाटील खऱ्या आयुष्यात लढतायत तसं मी सिनेमाच्या आयुष्यात त्यांची भूमिका मांडताना लढलो। त्याच्यामुळं ही भूमिका जसं जरांगे पाटलांनी, मी तर सांगेल की जरांगे पाटील जसं खरं त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी वागतात त्याच पद्धतीने मी सिनेमात वागलो। आणि एवढं कॉन्फिडन्सली का बोलतोय की ज्या प्रेक्षकांच्या रिप्लाय येत आहेत, कमेंट येत आहेत, ह्याच्यावरून असं वाटतं की आपण आपली भूमिका मांडण्यामध्ये परफेक्ट ठरलो। जय जिजाऊ, जय शिवराय। आज या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट रिलीज झालेला आहे 14 तारखेपासून। आणि तसा विचार केला तर ज्या ठिकाणून आम्हाला अपेक्षा होत्या किंवा संपूर्ण राज्याला अपेक्षा होत्या की मराठवाड्यातून हा चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने चालेल, तर तशा पद्धतीनेच हा चित्रपट मराठवाड्यातून चांगल्या पद्धतीने चालताना दिसतोय। इतर बाकी ठिकाणी आहे रिस्पॉन्स, पण असा पाहिजे तेवढा रिस्पॉन्स अजून आम्हाला भेटत नाही। परंतु मला त्या ठिकाणी एक सांगायचं की मला एकदम एखाद दुसरी व्यक्ती, आम्ही प्रमोशन करत असताना त्या ठिकाणी ते बोलले जायचं की नसतो चित्रपट चालत, नसतो असं होत, नसतं तसं होत। परंतु आज या ठिकाणी सगळ्यांनी दाखवून दिलं की चित्रपट चालत असतो का नसतो चालत, त्यात म्हणून हा चित्रपट चांगल्या पद्धतीने चालतोय। आणि आज या ठिकाणी शिवराजने पण चित्रपट पाहिलाय। मी आणखी शिवराजला म्हणजे त्यांनी बाईट दिली काय दिली मी ऐकली नाही, परंतु निश्चितच त्याला सुद्धा तो चित्रपट मी चालता चालता विचारलं की आवडला का, तर त्या ठिकाणी तो चित्रपट शिवराजला पण खूप आवडलेला आहे। म्हणजे एक वास्तव दाखवलेलं आहे या चित्रपटामध्ये। आणि मी जालनाकरांना, म्हणजे सकल मराठा समाज जालना आणि महाराष्ट्र राज्य सगळ्यांना मी विनंती करतोय की जसं आता जालन्यामध्ये शो गच्च भरला होता, तसे सगळे शो राज्यातले गच्च भरण्यात आपण सगळ्या समाजाने सहकार्य करावा। ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत हे पोहोचावा की हा चित्रपट आलेला आहे, कारण चित्रपट सुद्धा आरक्षणासाठी एक मोठी क्रांती करणारा हा विषय ठरणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा। आणि या ठिकाणी जो चित्रपट आपण आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, कारण मी प्रत्येक प्रमोशन करताना सांगितले की मराठा समाज ज्या ज्या ठिकाणी घुसला त्या ठिकाणी आतापर्यंत इतिहास झालेला आहे। तर आज चित्रपट सृष्टीत सुद्धा जरांगे पाटलांच्या नावाने आपल्याला इतिहास करायचा आहे
आणि तो इतिहास एवढ्या गोष्टीसाठी करायचा आहे की आपल्या नंतर येणाऱ्या 100-200 वर्षानंतर जे येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांना सुद्धा जरांगे पाटलांचा हा लढा कळायला पाहिजे की आपल्यात पण कोणतरी एक सर्वसाधारण कुटुंबातली एक व्यक्ती होती आणि कशा पद्धतीने लढा दिला आणि तो यशस्वी करण्यात त्या ठिकाणी त्यांना किती म्हणजे संघर्ष करावा लागला हे या चित्रपटातून उद्याच्या पिढीला पाहायला भेटणार आहे. मला काय सांगायचं, मराठी चित्रपटांना कुठेतरी थिएटर मिळत नाही, अशात तुम्ही हा चित्रपट करण्याचं डेअरिंग केलेली आहे. त्यातच कालपासून हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे जालन्यात आणि संभाजीनगरमध्ये पण हाऊसफुलची गर्दी या ठिकाणी झालेली आहे. काय नेमकी आता तुमची अपेक्षा आहे, ही डेअरिंग तुम्ही कशी केली? नाही, ह्या चित्रपटाने एक दाखवून दिलं मराठी चित्रपट सृष्टी जिवंत राहणार आहे. जिवंत राहण्यासाठी हा चित्रपट नक्कीच काम करणार आहे. कारण थिएटर भेटत नाहीत. चांगला कंटेंट असेल, चांगला विषय असेल तर नक्की थिएटर भेटतात. आम्हाला अनुभव आला, कारण आज आम्हाला कालच्या पेक्षा 1.5 पटीने थिएटर वाढताना दिसत आहेत. जसा विषय चांगला आहे, लोकांपर्यंत विषय चांगला पोहोचतोय आणि मांडणी पण त्याची चांगली झाली. डायरेक्टरांनी पण त्याचं काम चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं त्यांचं काम. ज्यांनी भूमिका केली रोहन पाटील जरांगे पाटलांची, त्यांनी पण या ठिकाणी भूमिका चांगली केली. त्यामुळे निश्चितच म्हणजे आम्हाला थिएटरसाठी तर काही अडचण आलेली नाही. चांगल्या पद्धतीने थिएटर भेटलेले आणखी पण भेटतील असं वाटते. नमस्कार, मी शिवाय दोलताडे, डिरेक्टर ॲक्टर. कारण हा चित्रपट बनवणं सुरुवातीला खूप एक आव्हान होतं. चित्रपट रेडी झाल्याने शेवटी आता लोकांसमोर आलेला आहे. लोकांचा जो जे आहे उत्साह जो आहे तो खूपच आहे. कारण काल ज्या ठिकाणी आमचे 1 शो होते, 2 शो होते, तर त्या ठिकाणी आमचे आज 7-7, 8-8 शो झालेले आहेत. याच्यावरून समजत आहे की मराठवाड्याची जनता जी आहे की जरांगे पाटलाचं किती प्रेम करत आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी शोची संख्या वाढत आहे, लोकांची गर्दी वाढत आहे. तर सर्वांना मी सांगेल की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. कारण याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या भेटतील. की आपण जर आपल्या लाईफमध्ये हारलो किंवा परिस्थिती आपली बिकट असेल तर तरी आपण हार न मानता आपण आपल्या जिद्दीच्या जोरावरती आपण त्यात सक्सेस कसं मिळू शकतो. तर हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी माहीत पडतील. हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच पहा. कारण आपण असं म्हणतो की टीव्ही आल्या बघू, पण टीव्हीवरची मजा आणि ही मजा खूप वेगळी असते. की जरांगे पाटला चित्रपट पाहायचा असेल तर तो थिएटरमध्येच पाहायला पाहिजे असं मी म्हणतो. तुम्ही या चित्रपटात एक भूमिका सुद्धा साकारलेली आहे. त्या भूमिकेचं संपूर्ण महाराष्ट्र बघत असतं. ती साकारताना तुम्हाला काय अडचण आहे? नाही, अडचण तर काय आली नाही, फक्त लोड थोडा जास्त होता. कारण हा विषय जो आहे जरांगे पाटलाची बायोपिक जी आहे ती करणं, त्यात तेवढ्या रिअलिस्टिक गोष्टी ओतणं आणि त्याचबरोबर एक असं कॅरेक्टर की तेही तेवढंच तगडं आव्हान देणारं कॅरेक्टर तेही निभावणं. पण त्या गोष्टी झाल्या, खूप चांगल्या झाल्या. लोकांनाही खूप आवडतात, डिरेक्शनही आवडतं आणि लोकांना माझी ॲक्टिंग पण खूप आवडते. लोक स्वतः मेसेज करून, कमेंट्स करून किंवा स्वतःची तिथं जायला तिथं भेटून सांगतात. दोन्ही गोष्टी खूप आवडल्या. तर माझी भूमिका काय आहे ती मी आता सांगत नाही. ज्यांनी पाहिलेली नसेल तर थिएटरमध्ये येऊन नक्की पहा कशी वाटली ती आणि प्रतिक्रिया द्या. चित्रपट पाहून खूप आनंद झाला, कारण पप्पाच्या जीवनावर बनला आहे आणि याच्या अंतर्गत आपल्या मराठा समाजाच्या वेदना पूर्ण समाजासमोर मांडण्याचं काम पिक्चरच्या माध्यमातून केलं आहे. तरी पिक्चरचं काम खूप चांगलं झालं असो. पिक्चरसाठी शुभेच्छा आणि महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो की तुम्ही